नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आता श्रावणाचे दिवस सुरू झाले आहेत. श्रावणाचे दिवस म्हणजे व्रतवैकल्याचे दिवस अतिशय शुभ असे दिवस असतात आणि या शुभ दिवशी काहीतरी कार्य व्हावं म्हणून प्रत्येक वर्षी मी सत्यनारायणाची पूजा करत असतो. आपल्या प्रिय लोकांच्या, आपल्या कुटुंबातील लोकांच्या गाठीभेटी व्हावी, गेट टुगेदर व्हावं म्हणून हा मी कार्यक्रम आयोजित करत असतो. प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम आयोजित करत असतो. यावर्षी काहीसं खास होत आहे कारण मी नवीन घर घेतलं होतं आणि या नवीन घरात आता श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. अगदी सकाळी 3 वाजल्यापासून आमची लगबग सुरू होती. 3 वाजल्यापासून या पूजेची तयारी चालली होती. देवासाठी प्रसाद, येणाऱ्या लोकांसाठी जेवण, घरगुती पद्धतीचं जेवण आम्ही स्वतः घरी तयार करणार होते. आमच्या सौभाग्यवतीने यासाठी खास खूप मेहनत घेतली होती. सकाळी 3 वाजल्यापासून जेवणाची तयारी सुरू केली होती. पूजेसाठी लागणारा प्रसाद, जेवणासाठी लागणारी साहित्य, तसेच स्वतः तिने एकटीनं बसून जेवण तयार केलं होतं. खास होतं आमच्यासाठी. आणि जे कोणी पाहुणे मंडळी येतील, पाहुणे मंडळी म्हणजेच घरचेच लोक आहेत, जे दूर दूर राहतात ते आता यायला लागले होते. आपण पाहू शकता जे घरची मंडळी आहेत ती जेवणाची तयारी करताना अगदी जेवणाची तयारी सुरू झाली होती. सुंदररित्या तयारी सुरू होती. अगदी महिला मंडळ अगदी आनंदाने या पूजेची तयारी करत होते. पूजेसाठी लागणाऱ्या प्रसादाची तयार केलेल्या प्रसादाची काहीशी झलक आपण पाहू शकता. मित्रांनो, असं एखादं कार्य आपण जेव्हा घरी करतो तेव्हा घरातील वातावरण हे मंगलमय होऊन जात असतं. आपण त्याची प्रचिती प्रत्यक्षात घेत असतो. जेव्हा आपल्या घरी एखादं कार्य असतं, मंगल कार्य असतं, तेव्हा लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वजण अगदी मंगलमय होऊन गेलेले असतात. अगदी सजवलेले देवांचे रूपही काही तेजवानं दिसून येतं. नवीन घर असल्यामुळे काहीशी थोडेफार सजावट करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तर त्याची काहीशी छोटीशी झलक. मित्रांनो, आपल्या घर दाखवावं असं नाही, पण आपलं स्वप्नातलं घर असतं ते स्वप्न सत्यात उतरल्यानंतर ते आपल्या रीतीने कसं सजवावं आणि आपल्या मनातील घर कसं सजवावं हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. घर असावं घरासारख्या, नसावं नुसत्या भिंती. खरंच मित्रांनो, हे घर असतं ते सर्व माणसाने जोडलेलं असावं. भले आपले स्वकीय, आपलं घरातले लोक आजूबाजूला म्हणजे दुसरीकडे राहत असले तर एखाद्या दिवशी तरी नक्कीच भेट व्हावी, त्यासाठी हा प्रयत्न असतो. पूजेची तयारी सगळेजण जोमाने करत होतं. अगदी कशातही कमी पडू नये, म्हणजे कुठली गोष्ट राहून जाऊ नये म्हणून सगळेजण आपापल्या परीने प्रयत्न करत होते. त्यात महिला मंडळही कमी नव्हत्या. विशेषतः माझी बहीण, सासू हे लोक, माझे सासू सासरे गावावरून खास पूजेसाठी आले होते.
अशा प्रकारे सुंदररित्या प्रसाद तयार झालेला आपण पाहू शकता। मित्रांनो, जर एखाद्या गोष्टी आपण आवडीने केली, एखादी गोष्ट आवडीने केली तर ती सुंदर व्हायला वेळ लागत नाही। तर तसंच काही प्रकारे अगदी जेवण आणि प्रसाद अतिशय सुंदररित्या म्हणजे सगळे लोक तारीफ करत होते या प्रसादाची आणि जेवणाची। भटजी आले त्याच्यानंतर त्यांनी सुंदररित्या आपल्या परीने सुरुवात केली होती आणि सुंदररित्या पूजेची सुरुवात झाली होती। खरंच मित्रांनो, आपल्यासाठी ही एक सुंदर अनुभूती होती, सुंदर पद्धती होती। खरंच या ब्राह्मण लोकांचंही कौतुक केलं पाहिजे, कारण अशा शुभ महिन्यात शुभ कार्य भरपूर असतात आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन उत्कृष्टरित्या सुंदररित्या पूजा सजवणे, पूजा मांडणे, त्याच्यानंतर समजावून सांगणे, लोकांना समजावून सांगणे यासारखं उत्तम कार्य हे लोक करत असतात आणि त्यासाठी मी त्यांचा शतशः आभारी आहे। कारण पूजा का घालावी, कशी घालावी, कशा पद्धतीने घालावी ही सुंदररित्या ते लोक समजून सांगत असतात। आमच्या ओळखीचे हे भटजीबुवा आहेत। अतिशय सुंदररित्या त्यांनी पूजा मांडली होती, सजवली होती, स्वतः रांगोळी काढून सुंदर पूजा कशी होईल सजवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता। त्याची प्रचिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहात। अगदी घराचा कोपरा आनंदून गेला होता। अगदी पारंपरिक पद्धतीने सुवासिनीची ओटी भजण्याची जी पद्धत आहे ती आपण पद्धत पाहू शकता। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। सर्वदा सर्वकार्येषु नास्तेषां भगवान्
मंगलाय कुमारे सर्वदा सर्वकार्येषु नास्ति देशावेशा प्रश्न भगवान मंगलाय कुमारे तदेव लग्नं सुनन्ददेव तारावलंकन वन्ददेव विद्यावलंदेव वलंकदेव लक्ष्मीदेव स्वामीनाथस्य जगदस्य महाराजा ईश्वरजी प्रसन्न सूचनादना विनायक रूपाण ब्रह्माण्डमेश्वरना सरस्वती ब्रह्मादो सर्वकार्यात पूजनावानी बघा फुल सरळ देवा बरोबर अक्षरवा प्रार्थना ब्रह्मस्वरूपी नमस्कार करा प्रार्थना प्रभू नमस्वरूपी हे दुसरं फुल घ्यायचं हातामध्ये आता हे फुल असं 12 वेळा नमस्कार करायचा आपली कुलदेवता ग्रामदेव तुम्ही अक्षर घ्यायच्या हातामध्ये आणि इकडे बघा 12 वेळा असं नमस्कार करायचं ओम श्री महागणाधिपते नमः मनामध्ये कुलदेवता इष्टदेवता ग्रामदेवता या सर्व देवतांचे नामस्मरण करायचं अरे ओम इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः महामंडलदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः चार्जिंग अंबो ब्राह्मणेभ्यो नमः एतत्कं देवताभ्यो नमः लक्ष्मीनारायणाभ्यो नमः श्री महागणाधिपते नमः दुसऱ्या व्हिडिओत ठेवून द्यायचं अक्षर व्हायचे दुसऱ्या व्हिडिओत ठेवून द्या अक्षर व्हा एक फुल घ्यायचं परत प्रार्थना प्रमाण करू मी ही यामध्ये अक्षर घ्यायची आता इथून माग म्हणजे तुमची आजी आजोबा कोण पंजोबा गेले त्यांना इथून नमस्कार म्हणजे त्यांची आठवण काढायची अरे ओम मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः एतत् जय देव पीतांबर पनिवर वंदना सोंड वक्र तोंड स्त्री नैना दास रामाचा वटपाई सजना संकटी पावावे निर्वाणे रक्षावे वंदना जय देव प्रियो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव विक्राळा ब्रह्मणी माळा विजय कंठ काळ सुंदर मस्तकी बाळा हे दुनिया निर्मळ माहे जुळा जय देव स्वामी शंकरा आरती वाळू तुझरपूर गौरा जय देव गौरा भौरा नेहमी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा बिबटीचे उजळान निष्कंठ निळा ऐसा शंकर शोभे जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती वाळू तुझगरपूर गौरा जय देव लैसन गेले त्या माझी अवचित हर्षा सुपन प्राधान केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती वाळू तुझगरपूर गौरा जय देव सुंदर मजनारी पंचानन मोहन वाचे सुकारी कोटीचे बीच वाहे उच्चारी रघुपती संतरी जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती वाळू तुझगरपूर गौरा जय देव गटबारी तुझे संसारी अनाथनाथे अंबे कर्णा विस्तारी वारी वारी जन्म मरणा देवारी हरी पडलो वाटा संकटनी वारी जय देव सुरवदनी सुरवरेश्वर वंदे धारिक संजीवनी जय देव कोणी पाहता तू जायचे नाही साई करले बोले काही साई वाद करता पडलो प्रवाही हे तू बघता लागे जय देवी मैका सुरवदनी हो दैत्या सुरवदनी सुरवरेश्वर वरदे संजीवनी जय देव प्रसन्न होती निराशा देशापासून पूर्वी थोडी गौपाशा तुझ वाचून